नमस्कार मंडळी, विरंगुळा विथ वैशालीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर मला माहित आहे की हा व्हिडिओ येईपर्यंत खूप उशीर झालेला असेल, कारण दिवाळीला अजून 10 दिवस बाकी आहेत आणि हा व्हिडिओ जेव्हा येईल तर 4 ते 5 दिवस राहिलेले असतील, कारण आपण आज अनारसांची रेसिपी बघणार आहोत। पण या रेसिपीमध्ये मी तुम्हाला स्टार्टिंग पासून म्हणजे तांदूळ भिजवण्यापासून ते पीठ तयार करेपर्यंत ते अनारसे बनवण्यापर्यंत पूर्ण हा व्हिडिओ 5 ते 6 दिवसांचा असणार आहे। तो एकत्र करून तुम्हाला तो बघायला भेटेल, पण थोडा वेळ होणार आहे। तर चला मग खूप वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी तांदूळ भिजत घालून दिलेले होते 3 दिवस। तर आजचा चौथा दिवस आहे। तर हे आता आपल्याला पाण्यातनं काढायचे आहेत आणि ह्या ग्लासने मी मोजून घेतलेले होते तांदूळ। तर मी 4 ग्लास घेतलेले होते आणि हा रेशनचा तांदूळ आहे। तर मी आता हा पाण्यातनं काढून घेते, हे पाणी सगळं काढून टाकते आणि परत एकदा स्वच्छ धुवून घेते। आणि 3 दिवस जेव्हा आपण तांदूळ पाण्यामध्ये टाकतो तर पहिल्या दिवशी नाही दुसऱ्या दिवशी त्यातलं पाणी सगळं काढून टाकायचं आहे आणि पुन्हा दुसरं पाणी त्यामध्ये ॲड करायचं आहे। असं 3 दिवस करायचं आहे आणि चौथ्या दिवशी मग हे आता एकदा मी स्वच्छ धुवून घेणार आणि मग हे मी निथरट ठेवणार आहे आणि नंतर आपल्याला हे सुकवायचे आहेत। तर मी आता याचं पाणी काढून घेते। तर आता मी यामध्ये स्वच्छ पाणी घेतलेलं आहे, ते पाणी काढून टाकलेले। तर आपल्याला पाणी का बदलायचं आहे, तर पाणी रोज जर बदललं तांदळातलं तर तांदळाचा वास येत नाही आणि अनारसे पण छान होतात। तर आता आपण एका चाळणीमध्ये हे तांदूळ काढून घेऊया। तर मी एक असा कपडा घेतला आहे, अगदी पातळ आहे तो, आणि त्या खाली जाळी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी आता हे तांदूळ काढून घेणार आहे। तर हे थोडा वेळ निथरवायचे आहे आपल्याला। तर अशा पद्धतीने मी सगळे तांदूळ काढून घेते। तर हे बघा, आता आपले सगळे तांदूळ पाण्यातनं काढून झालेले। आता मी हे 10 मिनिटं असंच ठेवणार आहे आणि नंतर निथरवून म्हणजे चांगले निथरवून घेणार आहे हे तांदूळ आणि नंतर मी एका कॉटनच्या कपड्यावर ते पसरवून देणार आहे सुकवण्यासाठी। मी एक कॉटनची ओढणी घेतलेली आहे आणि त्यावरती मी आता हे तांदूळ सगळे पसरवून घेणार आहे। ते 10 ते 15 मिनिटं निथरवून घेतलेले आणि आता हे मी पसरवून घेणार आहे आणि 1 तासापर्यंत मी त्याला सुकवणार आहे आणि मग त्यानंतरचं त्यात ते दळून घ्यायचे आहेत आपल्याला। तर हे बघा, अशा पद्धतीने हे सगळे पसरवून द्यायचे आणि त्याला एक 10 मिनिटांनी थोडा हात मारत चालायचा आहे त्याच्यावरती। हात मारायचा म्हणजे ते पुन्हा फिरवून द्यायचं असे, अशा पद्धतीने। तर आता मी हे असे पसरवून देते आणि आता हे 1 तास मी तसेच ठेवणार आहे आणि नंतर 1 तासानंतर मी तुम्हाला दाखवते ते सुकल्यावरती। तर हे बघा, आता 1 तास झालेला आहे आणि तांदूळ आता आपले सुकलेले आहे। आता आपण हे मिक्सरला बारीक करून याचं पीठ तयार करून घेऊया। तर अशी मी चाळणी घेतलेली आहे, खूप एकदम बारीक जी असेल ती घेतलेली आहे, हे बघा। आणि आता आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचंय। मी बारीक करून घेतलंय मिक्सरमध्ये आणि जी सगळ्यात बारीक चाळणी असेल त्यानेच आपल्याला चाळायचं आहे। आता सगळे असं मी बारीक करून आणि चाळून घेते पीठ, किंवा तुम्ही कपड्याने पण चाळून घेऊ शकता। जर तुमच्याकडे एवढी बारीक चाळणी नसली तर कॉटनचा एक कपडा घ्यायचा
आणि त्याने हे पीठ चाळून घ्यायचे. तर आता अशा पद्धतीने मी राहिलेले तांदूळ पण आता चाळून घेते आणि नंतर चाळल्यानंतर दाखवते तुम्हाला पुढे काय करायचं आहे ते. तर आता आपलं इथे पीठ सगळं चाळून झालेलं आहे. आता मी या पातेल्याने मोजून घेणार आहे किती पातेले भरतं ते पीठ. तर चला मग पहिले आपण मोजून घेऊया, कारण आपल्याला साखर आणि गूळ दोन्हीही त्यामध्ये घालायचे आहेत. तर त्याच्यासाठी आपण आधी पीठ मोजून घेऊया किती झालेलं आहे ते. तर हे एक पातेलं भरलेलं आहे. मी ते साईडच्या बाउलमध्ये काढून घेते. आणि हे तर आता 2 पातेले हे पीठ झालेलं आहे तयार आपलं. हे बघा 2 पातेले आणि थोडंसं वरती आहे. तर हे जे वरचं पीठ आहे तर मी ते तसंच ठेवणार आहे. जर आपले अनारशा तळताना चांगल्या झाल्या नाही तर त्यामध्ये मी हे पीठ ॲड करणार आहे. कारण जर जास्त गोड पीठ झालं तरीही अनारशा ह्या तेलामध्ये विरघळतात आणि जर कमी गोड झालं तरीही त्या अनारशा तेलामध्ये विरघळतात. अनारशांचं पीठ हे जर जास्त गोड झालं तर त्यामध्ये आपल्याला हे पीठ मिक्स करता येईल आणि आपले अनारसे व्यवस्थित होतील. त्यामुळे हे थोडंसं पीठ आपल्याला तसंच ठेवायचं आहे. तर मी एक छोटीशी वाटी भरून पीठ तसंच ठेवत आहे. आता हे पीठ मी एका डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवणार आहे. कारण जर आपलं अनारशांचं पीठ हे जर थोडं बिघडलं तर त्यासाठी आपल्याला हे पीठ लागेल. तर आपण ते तसंच ठेवणार आहोत. आणि हे दोन्ही पातेले हे परातीमध्ये मी काढून घेते. आणि आता आपल्याला 1 पातेलं भर गूळ घालायचा आहे आणि 1 पातेलं साखर टाकायची आहे यामध्ये मिक्स करायला. तर चला मग आता मी गूळ चिरलेला आहे तो ह्यामध्ये टाकून घेते आणि मोजूनच मी सगळं टाकणार आहे. तर इथे मी गूळ चिरून घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं जाड पण आहे तर त्यामध्ये थोडा कमी घेतलेला आहे, फुल भरून नाही घेतला. तर गूळ घेतलेला आहे आणि त्यातच आपल्याला साखर पण ॲड करायची आहे. तर आपली घरातली साखर मी बारीक करून घेतलेली आहे आणि तीच मी टाकणार आहे त्यामध्ये. तर साखर पण मी तेवढीच घेतलेली आहे, थोडंसं कमी घेतलेलं आहे पातेलं अशा पद्धतीने. आणि ते दोन्ही हे साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं पिठामध्ये अशा पद्धतीने. तर आता आपलं हे पीठ मिक्स करून झालेलं आहे. आता हे मी मिक्सरमधनं फिरवून घेते पुन्हा एकदा, म्हणजे एकजीव होऊन जाईल सगळं पीठ. तर आता आपलं हे पीठ सगळं मिक्सरमधून बारीक करून झालेलं आहे. आता आपण हे सगळं एकदा मिक्स करून देऊया आणि त्याचे गोळे करून ठेवूया. 1-2 ते 3 दिवस हे पीठ भिजायला लागतं आणि रोजच्या रोज त्याचे जे गोळे बनवलेले असतात ते फोडून घ्यायचे, पुन्हा पीठ भिजवायचं आणि पुन्हा त्याचे गोळे करून ठेवायचं. असं 3 ते 4 दिवस करायचं आहे आपल्याला.
आणि नंतर मग त्याचे अनारसे करायचे आहेत. तर चला मग आता हे मी पीठ मस्त मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर गोळे करून ठेवते. तर असा प्लास्टिकचा एक डबा घ्यायचा आहे किंवा स्टीलचा घेतला तरी चालेल आणि त्यामध्ये हे गोळे जे आपण बनवलेले आहे ते ठेवायचे आहे. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ते गोळे मोडून आणि पुन्हा ते पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. असं 2 ते 3 दिवस करायचं आहे आणि त्यानंतर त्याचे अनारसे बनवायचे आहेत आपल्याला. तर हे बघा अशा पद्धतीने मी सगळे जे गोळे होते पिठाचे ते ह्या डब्यामध्ये एअरटाईट डब्यामध्ये ठेवलेले आहे. आता त्याचं झाकण लावून घेऊया आणि हे आता उद्या सकाळी पुन्हा एकदा ह्याचे गोळे मोडून आणि एकदा पुन्हा बांधून घेणार आहोत आपण. असं 2 ते 3 दिवस हे करायचं आहे. हे मी 2-3 वेळेस सांगितलं तुम्हाला तर कारण तेच महत्त्वाचं आहे, कारण ते पीठ एकदम मिक्स झालं पाहिजे त्यामुळे. आणि नंतर आपण त्याचे अनारसे बनवणार आहोत. तर आता आजचा दुसरा दिवस आहे. अनारशांचे हे जे गोळे करून ठेवले ते हे आपण आज पुन्हा मळून घेऊया. तर मी एक परात घेतली आहे आणि आता ह्या परातीमध्ये हे गोळे फोडून घेते आणि पीठ चांगलं मळून घेते. असं 2 ते 3 दिवस करायचं आहे आणि नंतर मग त्याचे अनारसे बनवायचे आहेत. तर मग आजचा हा दुसरा दिवस आहे. अजून 2 दिवस मळून आणि मग मी अनारसे करणार आहे. आता हे सगळे गोळे मोडून घेतले मी आणि हे पुन्हा एकदा मळून आणि मग मी तसंच ठेवणार आहे एअरटाईट डब्यामध्ये. आता ह्याच्यात वेलची पूड घालायची राहिलेली आहे. आपण ह्याच्यात वेलची पूड घालून घेऊया. तर आपण आता ह्यामध्ये वेलची पूड घालून घेऊया. तर मी ही आपली घरातली साखर टाकून आणि मग वेलची टाकून मिक्सरला फिरून घेतलेली आहे. तर मी ह्यामध्ये वेलची पूड घातलेली आहे. आता हे मस्त मिक्स करून देऊया. चांगलं मिक्स करून घ्यायचं इथे आणि पुन्हा ते एअरटाईट डब्यामध्ये ठेवायचे. आता मी ह्याचे आज गोळे नाही बनवणार आहे, मी आज हे तसंच ठेवणार आहे पीठ. तर चला हे मी चांगलं मळून घेते. तुम्ही पण अशा पद्धतीने चांगलं मळून घ्यायचं आहे आणि मग त्याचे अनारसे करायचे आहे. तर ज्यावेळेस अनारसे करेल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेलच की अनारसे कशा प्रकारे करायचे आहेत ते. तर आता इथे मी हे पीठ असं ठेवलेलं आहे. मी आता गोळे नाही केलेले आणि आता ह्याचे आपण उद्या अनारसे बनवणार आहोत. तर आज आपण ह्याचे अनारसे बनवणार आहोत. तर त्याआधी मी थोडंसं हे पीठ मळून घेते आणि नंतर हे थोडंसं दूध टाकून किंवा केळी टाकून तुम्ही मळू शकता. तर मग मी दाखवते कशा पद्धतीने ते मळायचं आहे ते. इथे आता 5 दिवस झालेले आहेत पीठ भिजवून. आता मी ह्यातलं पीठ घेते आणि ह्याचे आपण अनारसे करणार आहोत. तर कशा प्रकारे भिजवायचे तर मी त्याआधी थोडंसं पीठ भिजवून आणि करून बघितले तर अनारसे व्यवस्थित झाले नाही आहेत माझे. मी जसं म्हटलं होतं की आपल्याला कोरडं पीठ तसंच ठेवायचं आहे तर मी ठेवलं होतं. मग आता मी थोडं पीठ घेते आणि ह्यामध्ये जे कोरडं तांदळाचं पीठ आपण ठेवलेलं होतं तर ते मी मिक्स करणार आहे आणि मग ह्याचे अनारसे करणार आहे. तर हे जे मी तांदळाचं पीठ डब्यामध्ये ठेवलं होतं तर मी ह्या पिठामध्ये अनारसेच्या पिठामध्ये भिजवून घेते. तर मी थोडंसं 2 ते 3 चमचे टाकलं आहे. आता मस्त मिक्स करून घेते. ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे. अनारसे हे जर पीठ खूप जास्त गोड जर झालं अनारशांचं पीठ तरीही
ते अनारसे व्यवस्थित होत नाही आणि कमी गोड झालं तरीही त्याच्या अनारसे व्यवस्थित होत नाही. तर पीठ हे थोडं माझ्याकडनं गोड जास्त झालं होतं म्हणून त्याचे अनारसे व्यवस्थित बनत नव्हते. पण मी कोरडं पीठ ठेवलेलं होतं त्यामुळे ते त्यात टाकल्यावरती आता अनारसे व्यवस्थित होतील. आणि यामध्ये तुम्ही केळी पण घालू शकता थोडीशी, पण मी आता ह्यामध्ये दूध ॲड करून घेणार आहे. तर मी ह्यामध्ये आपण दूध घालून हे मळणार आहोत. तर मी अगदी अर्धा चमचा एवढंच घेते, अर्ध्या चमच्यालाही कमी असं घेतलंय आणि हे मळून घेते. आता पुन्हा त्यामध्ये अर्धा चमचा दूध हे घालणार आहे. तर खूप जास्त दूध टाकायचं नाहीये, थोडंसं दूध टाकायचं आहे, कारण खूप जास्त जर झालं तर ते पीठ हे पातळ होईल. त्यामुळे मी अगदी थोडं घातले. जर तुमच्याकडे केळी असेल तर तुम्ही केळीही टाकू शकता. केळीचे स्लाइस करून घ्यायचे आणि मग ती केळी त्यामध्ये टाकायची आहे. तर आता मी अजून थोडंसं दूध टाकते, म्हणजे अजून अर्धा चमचा हे दूध मी घेतलेलं आहे, म्हणजे 1.5 चमचा आपलं दूध झालेलं आहे. तर अजून बघूया आपल्याला किती लागतंय ते. तर अजून मी अर्धा चमचा एवढं दूध घेते. पुन्हा अजून अर्धा चमचा दूध मी घेतलेला आहे. तर हे बघा, हे पीठ आता तयार होत आहे अनारशांसाठी. तर अशा प्रकारे थोडं थोडं दूध घ्यायचं आहे, जेवढं आपल्याला लागेल तेवढंच घ्यायचं आहे. खूप जास्त दूध एकदम टाकून द्यायचं नाही आहे. त्याचा असा गोळा तयार झाला पाहिजे एवढंच दूध आपल्याला घ्यायचं आहे. हे चांगलं मळून घ्यायचं आहे. तर इथे पीठ भिजवून झालेलं आहे आपलं आणि ते 1 ते 2 तास मी भिजत ठेवणार आहे आणि नंतर त्याचे अनारसे करणार आहोत आपण. इथे मी पीठ 1 तास हे भिजत घातलं होतं, त्यामध्ये कोरडं पीठ टाकलेलं आहे. तर मी ते 1 तास झालेलं आहे. आता आपण याचे अनारसे करून घेऊया. तर मी इकडे एका पेपरवरती, म्हणजे प्लास्टिकचा पेपर आहे, त्यावरती खसखस टाकून घेतली आणि एक गोळा पिठाचा घेतलेला आहे. तर तो आपण ह्या खसखसवरती टाकून फक्त गोल फिरवायचा आहे आणि बोटांना तूप लावून तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे गोल गोल फिरवायचे आहे. जरी पीठ म्हणजे जरी अनारशा हे होत असतील, विरघळत असतील तेलामध्ये, तरीही काही टेन्शन घ्यायचं काम नाही. त्याच्यामध्ये आपण कोरडं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि 1 तास भिजत घालायचं आहे आणि मग नंतर करायचे आहेत. आता ही अनारसी झालेली आहे आणि मी तेलामध्ये ही टाकून घेते. तर तेल हे वरती असा अनारसीवरती टाकायचं आहे. तर ही बघा अशा प्रकारे झालेली आहे अनारसे. त्याला मस्त जाळी पण पडलेली आहे. अशा प्रकारे बनवायचे आहे. अगदी सोप्या आहेत, काही घाबरायचं काम नाही. जरी चुकली तरीही आपण तिला म्हणजे त्या पिठाला आपण करू शकतो सरळ. तर आता ही भाजले गेलेली आहे. तर मी आता काढून घेते. यातलं तेल खूप निथरतं, त्यामध्ये आतमध्ये जातं. तर तेल चांगलं निथरवून घ्यायचं आहे.
आणि मग नंतर अशी या प्लेटवरती उभी करून ठेवायची आहे, जेणेकरून तेल खाली निथरून येईल. त्यामुळे तर हे बघा, अजून एक करून दाखवते अनारसी. तर पुन्हा एक पिठाचा गोळा घेतलेला आहे, तो छान असा गोल करून घ्यायचा आहे. बोटांना तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर पुन्हा ती गोल 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 फिरवायची आहे. अगदी सोपे आहे अनारसी करायला. नंतर हातावरती घेऊनही तुम्ही जाड जिकडनं आहे तिकडे पातळ करू शकता. आणि आता आपण ही तेलात टाकून घेऊया. आणि तेल हे या पद्धतीने अनारसीवरती सोडायचं आहे, जेणेकरून वरचा भाग हा चांगल्या प्रकारे तळला जाईल. कारण अनारसी ही उलटी पालटी करायची नाही आहे त्यामुळे. आणि गॅसची फ्लेम ही एकदम कमी करायची आहे. स्लो फ्लेमवरतीच ती अनारसी तळायची आहे. हाय फ्लेमवरती तळली तर अनारसी जळून जाईल. त्यामुळे तर आता अशा प्रकारे मी बाकीचे अनारसे पण बनवून घेते आणि नंतर झाल्यावरती दाखवते तुम्हाला. हे बघा, इथे माझे अनारसे करून झालेले आहेत. मी थोडेच बनवले आहे कारण हे गरम गरम छान लागतात. तर त्याला मस्त जाळी पण आलेली आहे आणि खसखसमुळे ती किती छान दिसत आहे. आता हे थंड झाले की मग मी ते डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. तर व्हिडिओच्या सुरुवातीला जसं मी तुम्हाला म्हटली होती की हा व्हिडिओ येता दिवाळीला 4 ते 5 दिवस राहणार आहेत. तर आता दिवाळीला 4 ते 5 दिवसच राहिलेले आहेत. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं काही खरं जे होतं की माझ्याकडनं पीठ थोडं बिघडलं म्हणण्यापेक्षा थोडंसं गोड झालं. तर मग त्यामुळे ते अनारसे पूर्ण पसरत होते. मग त्यावरती मी तुम्हाला उपाय हे सांगितला आहे व्हिडिओमध्ये की कशा प्रकारे आपल्याला ते पीठ व्यवस्थित करायचं आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही. तेलामध्ये विरघळे तरी आपल्याकडे उपाय आहे. आणि जर व्यवस्थित झाले तर चांगलीच गोष्ट आहे. त्यामुळे थोडंसं गोड टाकताना थोडं कमी जास्त होतंच, प्रत्येकाकडनं होतं. तर त्याच पद्धतीने माझ्याकडनंही थोडं झालं. पण माझे अनारसे आता छान झालेले आहेत. तर आपले अनारसे हे थंड झाले आहेत. मी ते डब्यामध्ये भरूनही ठेवले आणि बाकीचं जे पीठ होतं ते मी एअरटाईट डब्यामध्ये ठेवून आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे. तर ते पीठ आरामशीर 1.5 ते 1 महिना चांगलं राहतं. त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही ठेवू शकता फ्रीजमध्ये स्टोअर करून. तर मी पण ठेवून दिलेलं आहे. ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस गरम गरम अनारसे तयार करून घेईल. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की त्यामध्ये काय मिक्स करायचं आहे, आपले अनारसेचं पीठ जर बिघडलं तर त्यामध्ये काय मिक्स करायचं आहे हे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.